Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी प्राची बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ चिंचवडगाव यांनी सोमवार दिनांक 16 मार्च 2026 पासून 5 दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवाचे आयोजन केले आहे. बुकाऊ उल्लूफ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, पिंपरी चिंचवड लिंक रोड, चिंचवडगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या प्रांगणात सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी पहाटे 4:30 वाजता श्रींचा पंचामृत अभिषेक व पूजा आणि 6 वाजता उत्सव कलश स्थापनेने उत्सवाचा प्रारंभ होईल. सायंकाळी 6 वाजता अवधूत गांधी यांचा अफलातून गाण्याचा कार्यक्रम होईल. मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी स्वर व समर्थ अभंगवाणी सादर करतील. बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता योगेश तशस्वी बहारदार भक्तिगीते सादर करतील. गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता आशुतोष झा यांचे ऐतिहासिक शिवशंभो गाथा व्याख्यान होईल. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रवींद्र घन अमृताचा हा श्राव्य गीतांचा कार्यक्रम सादर करतील. प्रकट दिन उत्सव काळात दररोज पहाटे 4:30 वाजता अभिषेक व पूजा आरती, सकाळी 8:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत स्वामी स्वाहाकार, श्री गुरुलीला अमृत ग्रंथ पारायण, दुपारी 12 वाजता महानैवेद्य व आरती, भजन सेवा, कीर्तन, सामुदायिक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक विधी संपन्न होतील. शुक्रवार 20 मार्च रोजी दुपारी 12:30 ते 3 या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे. या 5 दिवसीय प्रकट दिन उत्सव सोहळ्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचा सर्व नागरिकांना आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे पाटील यांनी केले आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.